आता मी ते गॅरेजवरती आलो आहे आणि इकडे आज म्हणजे आज मंडे आहे. काल संडे होता तर काल खूप काम होतं. कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं की कसा सकाळी एकदम स्ट्रेसफुल सिच्युएशन झालेली मला. त्याच्यानंतर मी व्हिडिओ बनवलेला आणि त्याच्यानंतर काल दिवसभर खूप काम होतं म्हणजे काल खूप गाड्या येत होत्या तर काल खूप बिझी होतो मी. त्यानंतर आता आज सोमवार आहे. आज बघू आता मी आलो आहे लगभग सकाळचे आता 9:30 झाले आहेत. आज मंडे आहे तर आज बघू कसं काय राहतं ते. काल त्या व्हिडिओ बनवल्यानंतर काल दिवसभर एवढं काम होतं की मी दुपारी जेवायला पण मला टाईम भेटला नाही. तिथं मी रात्री 8-8:30 वाजता जेवलो दुपारचं जेवण. त्यानंतर घरी जाऊन परत जेवलो कारण की घरी मग कळलं असतं की मी जेवलो नाही तर फालतूमध्ये ओरडा पडला असता. तर मी इथेच रात्री बंद करण्याच्या टायमाला दुकान मी जेवून घेतलं. त्यानंतर मग मी घरी गेलेलो. काल दिवसभर मी खूप बिझी होतो. आज बघू आता. आज किती 13 जुलै आहे आज. काल 12 जुलै होता. आता पाऊस तर एकदम कमी आला आहे आता वेदरमध्ये तर AI मध्ये वेदरमध्ये तर दाखवत होते की 14 तारखेपर्यंत पाऊस नाही पडणार. बघू आता काय होतं ते. त्याच्यानंतर शाळेत पाऊस पडेल पण माहिती नाही. आणि आता पुढच्या महिन्यात दहीहंडी पण आहे. काल मी बघितलं की काही जागी दहीहंडीची प्रॅक्टिस चालू आहे. तसं मी इथे वॉशिंग सेंटरवर 2021पासून कामाला आहे. म्हणजे लगभग 16 वर्षाचा असताना तेव्हापासून काम करतो. रेग्युलर नव्हतं करत तेव्हा मी थोडं करत होतो मध्ये. आता लगभग रेग्युलर करतो या वर्षापासून. तर मी लगेच म्हणजे खूप आधीच कामाला लागलेलो आणि ते मला वाटते मी उगाचच लागलो कामाला. त्यापेक्षा मी जिम जॉईन केला असता कारण की मी आतापर्यंत कामच करत राहिलो आणि त्यानंतर माझी बॉडी पण बनली नाही एकदम. बॉडी एकदम कमजोर आहे माझी एकदम म्हणजे अंडरवेट म्हणू शकतो मला. तर मी तेव्हा मला जिम जॉईन करायला पाहिजे होतं. तर मी जिम नाही जॉईन केलं. काही बात नाही आता करीन मी जिम जॉईन. थोडी बॉडी वगैरे बनवीन. बॉडी वगैरे बनवण्यामध्ये एवढं लक्ष दिलं नाही आहे. आता करीन मी योगा पण करीन. थोडा मसल बनवण्यावर लक्ष देईन आता. खूपच बारीक छोटे मसाले आहेत माझे एकदम. असं वाटते की अंगात म्हणजे झालंच नाही. तर मी आता जिम जॉईन करून बॉडी बनवीन आता. त्यानंतर पैसे पण कमायचे कारण की वॉशिंग सेंटरवर एवढे पैसे येत नाही आहे. पगारावर आहे. कधी तर धंदा नाही चालत तर पगार पण कमी भेटतं. तर हे एवढा काही खास नाही आहे. तर मला जॉब करायचंच नाही आहे कारण की मी शिकलो नाही तर आता फायदा नाही आहे जॉब करून. कारण की जॉबवर एवढे पैसे भेटणार नाही आहे. तर मला बिझनेस करावा लागेल. आता पहिलं काम करीन मी जिम जॉईन करीन. थोडी बॉडी वगैरे बनवेन. त्यानंतर मग मी बिझनेस करीन. थोडा बॉडी बनवून मग बिझनेस स्टार्ट करीन. नंतर बघीन काय होत करायचं ते पुढे. तसं माझ्या रिलेशनशिपचं पण खूप काय खास नाही आहे. थोडी बॉडी वगैरे बनवली असती ना मुलगी वगैरे म्हणजे थोडी इम्प्रेस झाली असती. थोडी माझी रिलेशनशिप पण भेटली असती. मी हे सगळ्यावर आपलं लक्ष दिलं नाही. तर शाळेत आता लक्ष देईन तर शाळेत आता ठीक होईल थोडं. ओके ठीक होईल आता. कारण की मी वॉशिंग सेंटरवर काम करतो पण काय फायदा नाही झाला मला. ना पैसे आले ना माझी रिलेशनशिप स्टेटस 0 आहे. एक पण मुलगी मला पसंत नाही करत. त्यानंतर बॉडी पण लय बनली आहे. बॉडी पण एकदम कमजोर आहे. तर मी आता हळूहळू म्हणजे सगळं आता ठीक करीन. म्हणजे स्टार्ट मी बॉडी बनवण्यापासूनच करीन. योगा वगैरे करीन. त्यानंतर हळूहळू रिलेशनशिप पैसे पण कमीन बिझनेस करीन. सगळं ठीक करीन म्हणजे आता मी. ठीक आहे आता तर मी वॉशिंग सेंटरवरच आहे. आता बघू आता जिम कधी जॉईन करायचं. जिमसाठी पण पैसे लागतात. बघू 1 महिन्याचा घेऊ की 1 वर्षाचा घेऊ सुद्धा ते विचार करतो मी आता. की याच्या आधी मी कधी जिममध्ये गेलो नाही. बघू आता काय करायचं. बाय बाय.